मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा। शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज बिलं माफ करण्यात येतील असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतची जुनी बिलं माफ केली जाणार आहेत। 100% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न असेल असंही फडणवीसांनी जाहीर केलंय। आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन करावे लागतात आपल्याला माहिती आहे। आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या। मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ। आणि 8 तास आम्ही देतो, 10 तास द्यायचं, नंतर 12 तास द्यायचंय, दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो। पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सर्व राज्यांमध्ये 50% जागा वाढवल्यास विचार करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे। संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका मांडली आहे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्यासंदर्भात विचार करू असं सुळेंनी जाहीर केलंय। केंद्राकडून नव्या विधेयकाचा प्रस्ताव आल्यास इंडिया आघाडीत एकत्र बसून चर्चा करू असंही सुळे म्हणाले। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय। हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही। 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत। या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे, मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही, कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, डीएमकेचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता आहे। गेल्या अधिवेशनात हे विधेयक संख्याबळामुळे नामंजूर झालं होतं। 12 वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारचं हे पहिलंच विधेयक नामंजूर झालं होतं। मात्र आता ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले। दुसरीकडे पश्चिम बंगालमधील तृणमूलचे 20 खासदारही वेगळे झाल्यानं ते देखील एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे। आता पवारांचा पक्ष विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आल्यानं हे विधेयक मंजूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काल मध्यरात्री जयंत पाटील, तटकरे आणि पटेलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते। तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। याआधीच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत।
शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत गेल्यास अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र अर्थ खातं आपल्याकडेच राहावं अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही बांधलं. त्यांनी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, तर त्यांनी बाहेर आले मला सांगितलं, सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय आहे सांगा. त्यांना सांगितलं, सांगून भेट झाल्यावर निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळे माझं काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. मात्र हे तिन्ही नेते एकाच वेळी वर्षा निवासस्थानी आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार. आम्ही सामान्य माणसं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारायला लागेल. मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ऍक्शन घेतलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटून शिंदेंसोबत गेलेल्या 6 बंडखोर खासदारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. अमित शहांच्या निवासस्थानी तब्बल 45 मिनिटं बैठक पार पडली. निश्चिंत रहा, निधी कमी पडू देणार नाही असा शब्द अमित शहांनी 6 खासदारांना दिलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंसोबत गेलेल्या 6 बंडखोर खासदारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या 6 फुटीर खासदारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील हजर होते. सोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हेही या बैठकीला हजर होते. अमित शहांच्या निवासस्थानी तब्बल 45 मिनिटं ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांना मतदारसंघातील विकास कामांसाठी गती देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे. दरम्यान तुम्ही निश्चिंत रहा, विकास कामांना कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. तुमची सगळी कामं श्रीकांत शिंदेंना एकत्र सांगा, ती मार्गी लावू. तुमच्या मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीत घेऊ, असं आश्वासन अमित शहांनी बंडखोर खासदारांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान या बैठकीनंतर शिंदे आणि अमित शहांची काल स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती मिळते. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारणतः 15 मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही बैठकांची वेळ मिळून शिंदे सुमारे तासभर शहांच्या निवासस्थानी होते. त्यामुळे शहा आणि शिंदेंमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचंही कळत आहे. अमित भाईंना सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. आणि त्याचबरोबर या खासदारांच्या मतदार क्षेत्रातल्या विकास कामांचे काही प्रस्ताव, काही पत्र देखील या ठिकाणी दिलेली आहेत. अमित भाईंनीच स्वतः श्रीकांतला सांगितलं की बाबा तू हे जे काय कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन जे आहे या आपल्या शिवसेनेच्या 6 खासदारांच्या बरोबर, अगोदरच्या 7 खासदारांच्या बरोबर ठेवून म्हणजे सोपं आहे ना, ते काम सोपं काम होईल आणि त्यांचे प्रस्ताव मार्गी लागतील. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही, आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. आणि ते चोरीचं गाठोडे घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या. आम्ही बघा त्यांच्यासारखी भाषा करणार नाही. ते तुडवायची भाषा करतात, आम्ही वाढवायची भाषा करतो. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन 4 वर्ष आम्हाला शिव्या देत आहेत, 4 वर्ष आम्हाला शिव्याशाप देत आहेत. परंतु हे शिव्याशाप देणारे लोक आता दररोज त्यांचा खड्डा खोल होत चाललेला आहे. आणि
महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूने उभी राहते आहे आणि मला वाटतं ते कुणाचं काम करतायत हा आत्मसंशोधनाचा विषय आहे, पण जे ते करतायत ते चांगलं करतायत. विनायक राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळलेला आहे. त्यामुळे आता राऊत कुटुंबियांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर आता विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ठाणे न्यायालयानं विनायक राऊतांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळलाय. आरोप गंभीर असल्यामुळे विनायक राऊतांना अटकेपासून संरक्षण देता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर काय आरोप केले आहेत ते आपण पाहूया. राऊत कुटुंबाने अमानुष छळ केला. पती गीतेश राऊत सतत वाद घालायचा, शिवीगाळ करून धमकी द्यायचा, सासू मानसिक त्रास द्यायची. राऊत कुटुंबानं एका मांत्रिकाकडून माझ्यावर तंत्रमंत्र केली. मांत्रिकाकडून डोक्यावर लिंबू कापून अघोरी प्रयोग केले. डोक्यावरचे केस उपटले, गोमूत्र प्यायला दिलं, विभूतीची राख पाण्यामध्ये टाकून ते मिश्रण प्यायला लावलं. असे आरोप गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि कुटुंबावर केले आहेत. विनायक राऊतांच्या अटकपूर्व जामिनावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वीच विनायक राऊतांना अटक होण्याची शक्यता आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. कॅगच्या अहवालामधून समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधला मोठा गैरव्यवहार समोर आलाय. 6 कुलूपबंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,00,000 अनुदान देण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधला मोठा गैरव्यवहार कॅगच्या अहवालातून समोर आलाय. राज्यातल्या बंद अवस्थेत असलेल्या 6 वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,000 अनुदान दिल्याचं समोर आलंय. यातली 6 पैकी 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात आहे, तर बुलढाणा आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 वसतिगृह आहे. कॅगच्या तपासणीत राज्यातील 6 अनुदानित वसतिगृह प्रत्यक्षात बंद किंवा ओस पडलेली आढळली आहे. मात्र सरकारी नोंदींमध्ये विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं आणि अधीक्षक कार्यरत असल्याचं दाखवून नियमित अनुदान घेतलं जात होतं. 6 वसतिगृहांसाठी गेल्या 4 वर्षात 1,62,00,000 रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं. या अनुदानात अधीक्षकांचं मानधन आणि इतर खर्चाचाही समावेश आहे. जालना शहरातल्या मोदीखाना वसतिगृहावरही गंभीर ताशेरे ओढण्यात आले. कॅगच्या प्रत्यक्ष पाहणीत मोदीखाना वसतिगृहाची इमारत जीर्ण अवस्थेत आणि कुलूपबंद आढळली आहे. मात्र अधिकृत नोंदींमध्ये या वसतिगृहात 38 विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं दाखवण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे प्रत्यक्षात वसतिगृह बंद असतानाही 4 वर्षांच्या कालावधीत अधीक्षकाच्या मानधनासाठी 18 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. आपण बघतोय जालना शहरातील हेच ते महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृह आहे. गेल्या 4 वर्षापासून जे आहे ते हे वसतिगृह बंद आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही इमारत बंद आहे. समोर सुद्धा घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. कागदोपत्री जे आहे ते या वसतिगृहात 18 विद्यार्थी आणि एक अधीक्षक दाखवण्यात आला होता आणि याच अधीक्षकाच्या पगारासाठी गेल्या 4 वर्षात 18 लाख रुपयाचं अनुदान सुद्धा या वसतिगृहासाठी देण्यात आले. कॅगचा अहवाल हा 22-23चा आहे, परंतु काही जरी 22-23चा जरी असला तर ती खात्याची जबाबदारी म्हणून आमची येतेच. काल जेव्हा तो प्रसिद्ध झाला तर त्यात तातडीनं मी प्रधान सचिवांना त्या संदर्भात चौकशी करायचे आदेश दिलेले आहेत. आणि त्यात कोणी असू, मग कोणी तो भ्रष्टाचार केला, कसा केला, काय केला, या सगळ्यांवर कारवाई ही होईल. गाड्यांची तोडफोड झाली आहे. गाड्यांची तोडफोड करणारे तरुण हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. जवळपास 17 ते 18 तरुणांनी दुचाकीवरून येत या गाड्यांची तोडफोड केली. सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणामधील आरोपी काकासाहेब डोंबाळे यांच्यावर गावामध्ये खुलेआम फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जची धडक बसल्यानंतर आज पुलाची अंडर वॉटर तपासणी करण्यात येणार. पुलाचा किती नुकसान झालं याची नेमकी माहिती तपासणीमधून समोर येईल. भंडाऱ्याच्या साकोलीमधील झाडगावमध्ये जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय. झाडगाव ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये जादूटोणा केल्याचं समोर. जादूटोणा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परभणीच्या कुपटा शिवारामधील 100 पेक्षा अधिक एकरवर शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवलाय. पावसाअभावी शेतातील सोयाबीनची पिकं सुकून गेल्यामुळे शेतामध्ये रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
करमाळा तालुक्यामधील साडेगाव परिसरामध्ये पावसाअभावी पिकांना फटका बसला आणि त्यामुळे ग्रामस्थांची दहिगाव उपसा सिंचन पाणी योजनेची तातडीनं हे काम सुरू करण्याची मागणी आहे. उपविभागीय अभियंत्यांकडे या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. चाळीसगाव तालुक्यामधील चितेगाव शिवारामध्ये 70% मका पीक अज्ञात रोगाच्या विळख्यामध्ये सापडले. महिनाभराच्या मका पिकाची वाढ खुंटलीये. पानांवर लाल पिवळ्या रंगाचा प्रादुर्भाव झालाय. अज्ञात रोगामुळे मका उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. माळशेज घाटामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याने दुचाकी स्वार रस्त्यावर पडले आहेत. कल्याणहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वारांना वाऱ्याचा मोठा फटका बसलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचा थरार व्हिडिओ हा समोर आलेला आहे. माळशेज घाटामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यानं दुचाकी स्वार रस्त्यावर पडले. बोल रहा था गाइस की गाइस मैं इसके लिए बोल रहा था कि ये वाले टर्निंग पे थोड़ा गाड़ी को ध्यान देना है. ये देखो आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती धाराशिव जिल्ह्यामधून तुळजापूर पंचायत समिती कार्यालयामध्ये माजी सैनिकानं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला. काटी ग्रामपंचायत हद्दीमधील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी श्रीकांत गाटेंनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी रोखल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 18वा दिवस आहे. जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कोकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांचं कोकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ उपोषण सुरू आहे.